नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र शासन निर्णय या यूट्यूब चॅनलमध्ये मी निलेश सर आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग यातर्फे आलेले एक अत्यंत महत्त्वाचा GR हा 18,10,20,000 एवढा जो काही निधी आहे तो वितरित करण्यासंबंधीचा हा आलाय. तो आपण पाहणार आहोत नेमकी GR शासन निर्णय हा काय तो सर्वच आपण जाणूनच घेणार आहोत. पण तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तर जराही वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात. संपूर्ण अपडेट काय सर्वच्या सर्व आपण जाणून घेऊयात. चला तर जराही वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. लेक लाडकी या योजनेकरिता निधी वितरण म्हणजेच मित्रांनो, आपण या ठिकाणी पाहू शकता की महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभागातर्फे लेक लाडकी ही जी काही योजना आहे ही या योजनेकरिता निधी हा वितरित करण्याबद्दलचा हा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR शासन निर्णय हा आला आहे. आपण या ठिकाणी पाहू शकता की महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभाग यातर्फे हा GR शासन निर्णय हा आला आहे. आपण या ठिकाणी शासन निर्णय क्रमांक पाहू शकता की एकात्मिक बालविकास 2026 प्रत क्रमांक 74/6 E1655/235 असा आहे. आपण या ठिकाणी दिनांक पाहू शकता की दिनांक 25 जून 2026 म्हणजे की आज आणि आत्ताचा आलेला हा अत्यंत महत्त्वाचा GR शासन निर्णय आहे आणि लगेच मी तुमच्यापर्यंत हा पोहोचत आहे. चला तर मित्रांनो, जराही वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात. आपण या ठिकाणी सर्वप्रथम संदर्भ पाहूयात या शासन निर्णयासाठीचा. यामध्ये सर्वात पहिला जो काही संदर्भ आहे तो म्हणजे की महिला व बालविकास विभाग शासन निर्णय क्रमांक एकात्मिक बालविकास 2022 प्रत क्रमांक 251/6 असा आहे. आपण या ठिकाणी दिनांक पाहू शकता त्याचा 30/10/2023 असा आहे. चला तर आपण संपूर्ण शासन निर्णय हा जाणून घेऊयात. शासन निर्णय राज्यात दिनांक 1 एप्रिल 2023 पासून मुलींच्या जन्मानंतर तिच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजना सुरू करण्यास संदर्भाधीन दिनांक 30/10/2023 रोजीच्या शासन निर्णयाने मान्यताही देण्यात आलेली आहे. त्यानुसार लेक लाडकी योजनेअंतर्गत आयुक्तालय स्तरावर नियुक्त करण्यात आलेल्या मनुष्यबळाच्या मानधनाकरिता तसेच लाभार्थ्यांना लाभ अदा करण्याकरिता सन 2026 ते 27 या आर्थिक वर्षामध्ये पुढील विवरणपत्रातील रकाना क्रमांक 1 मधील प्रधान लेखाशीर्ष उपशीर्ष उद्दिष्टामध्ये रकाना क्रमांक 2 मध्ये नमूद अर्थसंकल्पीय तरतुदीमधून रकाना क्रमांक 3 मध्ये दर्शविल्यानुसार एकूण रुपये 18,10,20,000 फक्त एवढा निधी आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना यांना वितरित तसेच खर्च करण्यास या शासन निर्णयाद्वारे मान्यताही देण्यात येत आहे. म्हणजेच मित्रांनो, आपण या ठिकाणी पाहू शकता की लेक लाडकी योजनेअंतर्गत जे काही आयुक्तालय स्तरावर नियुक्त करण्यात आलेले जे काही मनुष्यबळ आहे त्या मनुष्यबळाच्या मानधनाकरिता तसेच लाभार्थ्यांचा लाभ अदा करण्याकरिता सन 2026 ते 27 हे जे काही आर्थिक वर्ष आहे या आर्थिक वर्षामधील जे काही एकूण अर्थसंकल्पित केले गेलेला जो काही निधी आहे त्यापैकी एकूण 18,10,20,000 एवढा जो काही निधी आहे तो वितरित तसेच खर्च करण्यास या शासन निर्णयाद्वारे मान्यताही देण्यात आलेली आहे. चला तर खालील तक्ताही आपण सर्व समजून घेऊयात. यामध्ये सर्वप्रथम आपण लेखाशीर्ष पाहूयात. यामध्ये सर्वप्रथम मागणी क्रमांक 1/22/35 सामाजिक सुरक्षा व कल्याण, 02 समाज कल्याण, 103 महिला कल्याण, 25 मुलींच्या सर्वांगीण विकासासाठी योजना तसेच 25/05 लेक लाडकी योजना कार्यक्रम, 22/35D 524 20 इतर प्रशासकीय खर्च या सर्व लेखाशीर्षांसाठी एकूण अर्थसंकल्पित केला गेलेला जो काही निधी आहे 2026 ते 27 मधील तो म्हणजे की एकूण 50 लाख एवढा जो काही निधी आहे तो एकूण अर्थसंकल्पित आहे या लेखाशीर्षकांसाठी. आणि या शासन निर्णयाद्वारे जो काही एकूण वितरित करावयाचा जो काही निधी आहे या लेखाशीर्षासाठीचा तो म्हणजे की 10,20,000 एवढा जो काही निधी आहे तो या शासन निर्णयाद्वारे हा वितरित केला जाणार आहे या लेखाशीर्षकासाठीचा. त्यानंतर 26 जाहिरात प्रसिद्धी यासाठी एकूण अर्थसंकल्पित तरतूद जी काही आहे ती म्हणजे की एकूण 5 कोटी एवढी जी काही तरतूद आहे ती एकूण अर्थसंकल्पित आहे. यानंतर 31 सहाय्यक अनुदाने वेतनेतर यासाठी एकूण जी काही अर्थसंकल्पित केलेली जी काही तरतूद आहे 2026 ते 27 मधील ती म्हणजे की 30 कोटी एवढी जी काही तरतूद आहे ती अर्थसंकल्पित केली गेलेली आहे. आणि या शासन निर्णयाद्वारे जो काही वितरित करावयाचा जो काही निधी आहे तो म्हणजे की
18 कोटी एवढा जो काही निधी आहे तो या लेखा शीर्षकासाठी या आदेशान्वये वितरित हा केला जाणार आहे. आणि असा एकूण जो काही अर्थसंकल्पित केले गेलेला जो काही निधी होणार आहे तो म्हणजे की 35 कोटी 50 लाख एवढा जो काही निधी आहे तो एकूण अर्थसंकल्पित आहे. आणि यापैकी या आदेशान्वये जो काही वितरित करण्यात येत असलेला जो काही निधी आहे एकूण तो म्हणजे की 18 कोटी 10 लाख 20 हजार एवढा जो काही निधी आहे तो एकूण या शासन निर्णयाद्वारे हा वितरित हा केला जाणार आहे. चला तर याबद्दलची आणखी अपडेट आपण जाणून घेऊयात. तसेच आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना यांनी आयुक्तालय स्तरावरील नियुक्त मनुष्यबळास मानधन विहित पद्धतीने अदा करण्याची कारवाई करावी. त्याचप्रमाणे लेख लाडकी योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना DBTद्वारे लाभाची रक्कम विहित पद्धतीने अदा करण्याची कारवाई करावी. तसेच सदर शासन निर्णय वित्त विभाग अनौपचारिक संदर्भ क्रमांक 199/6 दिनांक 16/6/2026 अन्वये दिलेल्या सहमतीनुसार निर्गमित करण्यात येत आहे. तसेच सदरचा शासन निर्णय हा महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक संकेतांक हा 2026/06/25/15/3804 3730 असा आहे. म्हणजेच मित्रांनो, जर का तुम्हाला हा जो काही GR आहे शासन निर्णय आहे हा जर का तुम्हाला डाउनलोड जर का करायचा असेल तर ही जी काही आपली महाराष्ट्र शासनाची ऑफिशियल वेबसाईट आहे यावर जाऊन तुम्ही हा संकेतांक टाकून डायरेक्टली हा GR डाउनलोड करू शकता. करायला जमला नाही तरी काही हरकत नाही. व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे, तिथून तुम्ही याबद्दलची सविस्तर PDF डाउनलोड करू शकता. चला तर मित्रांनो, आशा करतो की तुम्हाला हा जो काही GR आहे शासन निर्णय आहे हा सर्व समाजाचा असेल आणि याबद्दलची जी काही नवीन अपडेट येत राहील ती नक्कीच मी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहील. पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत असतील. चला तर मित्रांनो, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये असंच एक नवीन अपडेटेड GR सोबत. तोपर्यंत धन्यवाद.